श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. जय जय श्री सच्चिदानंद ब्रह्मचैतन्य सद्गुरुनाथ महाराज की जय. ही गुरुपरंपरा प्रत्येक भक्ताने सकाळ संध्याकाळ अवश्य म्हणावी. हे स्तोत्र भावभक्तीने जे पठण करतील ते श्रीमन महाराजांच्या कृपेस पात्र तर होतीलच व संसारातील सर्व तापत्रयापासून मुक्त होतील असे श्री गुरूंचे सांगणे असे. स्तुती संपवून त्यांनी साष्टांग नमस्कार घातला व रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम या नामस्मरणास त्यांनी प्रारंभ करून दिला. त्या दिवसापासून दशमीपर्यंत नामस्मरण, पुराण, पारायण, प्रवचन, कीर्तन वगैरे कार्यक्रमही उत्सवात आखण्यात आले. त्या उत्सवाचे यथार्थ वर्णन करणे मतिमंद अशा मजसारख्या पामराला शक्य नाही. गोंदावले क्षेत्री पाहावे तिकडे आनंद परिपूर्ण ओसंडून जात होता. श्रीरामनामाच्या गर्जनेने भूमंडलच काय पण नभोमंडलही अहोरात्र व्यापून टाकले गेले होते. ब्राह्मण भोजनाचा आनंद कुठवर वर्णावा. अन्न संतर्पणाची थोडक्यात परिपूर्ण कल्पना करून द्यावयाची म्हटल्यास प्रतिपदेच्या दिवशी प्रातःकाळी पाकशाळेत स्थापन केलेल्या अग्नीचे विसर्जन वा समाप्ती एकादशीच्या दिवशी सकाळीच झाली. ज्यांना श्री गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन घडून ज्यांनी त्यांच्या सानिध्यात काही काळ घालविला असेल त्यांना श्री गुरूंच्या अन्नसंतर्पणाच्या हौसेची यथार्थ कल्पना आहेच. त्यांना नव्याने सांगण्याचे कारणच नाही. इतर अभाग्यांना नुसते सांगून तरी काय उपयोग. तरी पण या महोत्सवात 7 ते 8 हजारापर्यंत ब्राह्मण व सुवासिनींच्या पंक्ती, 2 ते 3 हजारापर्यंत इतर सर्व जातीच्या लोकांच्या पंक्ती अहोरात्र एकसारख्या चालत असत व दररोज पंचपक्वान्नाचा बेत असे. एवढे सांगितले म्हणजे पुरे. अद्यापही त्याच धर्तीवर गोंदवल्यास अन्नसंतर्पण होत असते याचा प्रत्यक्ष अनुभव लोकांना आहेच. दशमीच्या दिवशी उजाडण्यापूर्वी पहाटे 5 वाजण्याच्या आत श्री गुरूंनी श्रीमन महाराजांच्या निर्गुण पादुकांना पंचामृत, सुगंधी तेल आणि स्नपन करून उष्णोदकाने अभिषेक केला. नवे जरीचे वस्त्र घातले. समाधी गंध व पुष्पमालांनी सुशोभित केली. समाधीच्या जवळ सर्वांना दिसेल अशा ठिकाणी स्वतः श्रीगुरू उभे राहिले. त्यांनी श्रीमन महाराजांच्या अगाध लीलांचे वर्णन केले. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून आला. भक्त जर खरोखर भक्ताच्या भूमिकेत मुरलेला असेल तर त्याच्यावर श्रीमन महाराजांचा अनुग्रह होताच तो ताबडतोब जीवनमुक्त होतो असे सांगून जानकी जीवन स्मरण जय जय राम असा नामघोष करून गुलाल उधळला आणि वाद्यांच्या गजरात निर्याण महोत्सव पुरा केला. त्यावेळच्या त्या परमानंद सुखाचा अनुभव घेणारे खरोखर धन्यतम होत. एकादशीच्या दिवशी ललिताचा कार्यक्रम झाला. जमलेल्या विद्वानांना तसेच ब्रह्मवृंदाला संभावना व दक्षिणा व वस्त्रे देण्यात आली. जमलेल्या सर्व भाविकांची त्यांनी रात्रंदिवस घेतलेल्या परिश्रमाबद्दल श्रीगुरूंनी शब्दांनी त्यांची पाठ थोपटली व दरवर्षी याप्रमाणे सर्वांनी जमून तन मन धनाने श्रीमन महाराजांचा आराधना उत्सव यथासांग पार पाडावा अशी आपली इच्छा व्यक्त केली. असे केले असता तुमच्या जन्माचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही असा आशीर्वाद पण दिला. श्रीमन महाराजांनी उपदेशिलेल्या श्री रामनाम तारक मंत्र रात्रंदिवस जपत जा. आपला उद्योगधंदा प्रपंच श्री रामनामाच्या गजरात सुखरूपपणे करा. जेथे सदा नाम आहे तेथे मी आहे हा नेम असे श्रीमन महाराज पदोपदी सांगत असत ते विसरू नका असा गोड उपदेश केला. असो साधक हो, परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्री महाराजांचा निर्याण महोत्सव वाद्यांच्या गजरात यथासांग पार पाडला. समाधी मंदिरात त्रिकाल पूजा, आरती वगैरे नित्यनेम परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी आखून दिले. त्यांनी केलेली व्यवस्था ही आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते
9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.